पार्थ पवार संदर्भात राज्यभरात जमिनी खरेदीचा व्यवहार चर्चेला जात आहेत. आपल्यासोबत एकनाथ खडसे आहेत. महार परिवर्तनची जागा जागा असल्याचं बोललं जातं. या संदर्भात काय सांगाल ती जागा? मुळामध्ये ही जमीन जी आहे, हे जे चालू आहे आता, ही जमीन महार वतन जमीन आहे किंवा वतन जमीन आहे. ही जमीन महार वतन किंवा वतन जमीन नाही. ही 1955 पूर्वी महार वतन जमीन होती. 1955ला प्रांतिक सरकार आल्यानंतर हे महार वतन त्यांनी संपुष्टात आणलं आणि या वतनदारांना 45 रुपये प्रति महिना सुरू केला. त्याच वेळेची जमीन सरकार जमा झाली. 1955ला सरकार जमा झाली आणि त्यानंतर ते सरकारचीच राहिली. 1959ला ज्यावेळेस आपला हा असा निर्णय झाला सरकारच्या माध्यमातून की ही जी जमीन आहे त्यातली 40 एकर जमीन ही केंद्र सरकारच्या काय म्हणतात बॉटॅनिक गार्डन आणि रिसर्च सेंटर याच्यासाठी लीजवर देण्यात यावी. त्याप्रमाणे ते लीजवर दिली. ती जमीन लीजवर दिली. त्यानंतर ती लीज संपल्यानंतर आणखी ही लीज वाढवण्यात आली. ती लीज शिवसेना भाजपचं सरकार ज्यावेळेस होतं, सुधीर जोशी महसूल मंत्री होते 1998ला, त्या कालखंडामध्ये याची लीज परत 50 वर्षासाठी वाढवण्यात आली. ती लीज पूर्वप्रभावाने म्हणजे 1988 पासून करण्यात आली. ती 2038 पर्यंत या जमिनीची लीज अजूनही कायम आहे बॉटॅनिकल गार्डनसाठी. म्हणजे आज ही जमीन रेकॉर्डला जर पाहिली तर ही बॉटॅनिकल गार्डनसाठी लीजवर दिलेली जमीन आहे आणि अशा स्वरूपाची लीजवर दिलेली जमीन आहे. उतार्यावर स्पष्ट दिसत आहे की हा खाते उतारा बंद करण्यात आलेला आहे. आता हा उतारा जर खाते उतारा बंद झाला या ठिकाणी, म्हणजे या खाते उतार्यामध्ये लिहिलेलं आहे की हा खाते उतारा बंद करण्यात आला आहे. आता जर खाते उतारा बंद झाला याचा अर्थ ही जमीन सरकारी आहे. आता अशा स्वरूपात असताना या जमिनीची खरेदी होऊ शकत नाही, कायद्यानंच होऊ शकत नाही. परंतु याची ही बेकायदेशीर खरेदी या ठिकाणी करण्यात आली आणि ज्या सबरजिस्ट्रारने खरेदी केली त्याने सगळे कागदपत्र पाहायला पाहिजे होते. हे कागदपत्र पाहिलं पाहिजे असताना असे कागदपत्र न पाहता ही खरेदी केली, म्हणून ही खरेदी बेकायदेशीर ठरते. असं देखील माजी महसूल मंत्री असताना आपल्यावरती दबाव आल्याचं देखील या प्रकरणात बोललं जात आहे. नाही, ही फाईल माझ्याकडे आली होती. परवानगीसाठी आली होती की आम्हाला या जमिनीच्या विक्रीची परवानगी द्यावी आणि त्या कालखंडामध्ये मी ते तपासलं आणि माझ्या असं लक्षात आलं की फाईल यापूर्वी पण बाळासाहेब थोरात महसूल मंत्री असताना 2013ला त्यांच्याकडे आलेली होती आणि त्यांनी ही नाकारली होती. त्याआधी हे लोक हायकोर्टामध्ये गेले होते आणि हायकोर्टाने सुद्धा यांना परवानगी दिलेली नव्हती. कलेक्टरकडे गेले होते. कलेक्टर, कमिशनर यांनी यांची परवानगी नाकारल्यामुळे ते हायकोर्टामध्ये गेले होते. सर्वांनी ही परवानगी नाकारलेली असं लक्षात आल्यामुळे बाळासाहेब थोरातांनीही ती परवानगी नाकारली. त्यानंतर ती फाईल त्यांनी परत नवीन मी मंत्री झाल्यानंतर नवीन मंत्र्याला काही माहिती नसेल, परत आपण प्रयत्न करावा म्हणून या तेजवानी वगैरे जी महिला आहे, शीतल तेजवानी आणि तो ग्रुप, त्यांनी ही माझ्याकडे फाईलचा पाठपुरावा सुरू केला आणि त्यावेळेस मग बऱ्याचपैकी म्हणजे सातत्यानं पाठपुरावा करणं, मग बिल्डर्स, मग डेव्हलपर्स वगैरे जे काही असते यांच्या माध्यमातून फोन करणं वगैरे अशा स्वरूपाचा दबाव बांधण्याचा प्रयत्न केला. हे पार्थ पवारांनी ती जमीन खरेदी केली, सरकारची जमीन, हा गुन्हा नाही का तुम्हाला नाही वाटत? नाही, सरकारी जमीन खरेदी करणं, बेकायदेशीर खरेदी करणं हा फौजदारी गुन्हा आहे आणि ज्यांनी या व्यवहारामध्ये सहकार्य केलं, म्हणजे मग सब रजिस्ट्रार असेल, त्या संदर्भामधलं जो मुखत्यारपत्र ज्यांनी घेतलं असेल ते असतील, किंवा ज्या कंपनीने ही खरेदी केली, आज संगनमताने झालेला व्यवहार आहे, संगनमताने केलेला गुन्हा आहे आणि म्हणून यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल झालाच पाहिजे आणि त्यांच्या विरुद्ध कारवाई झालीच पाहिजे. 500 रुपयाचा स्टॅम्प त्यामध्ये लावण्यात आलेला, कोट्यवधी रुपये माफ करण्यात आलेले आहेत. आणि स्टॅम्पच्या संदर्भामध्ये अजून ही भूमिका स्पष्ट झालेली नाही. 500 रुपयाचा स्टॅम्पवर आपण हे खरेदी करू शकतो. जर इंडस्ट्रीसाठी जमीन घेतली, इंडस्ट्रीसाठी IT इंडस्ट्रीसाठी जमीन घेतली, त्या जमिनीची स्टॅम्प ड्युटी माफ करावं असा सरकारचा निर्णय आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये 500 रुपयाच्या स्टॅम्पवर तो करणं हा म्हणजे हा काही नियमबाह्य नाही आहे. जर अशा स्वरूपाची त्यांनी सरकारत दाखवली, परंतु प्रत्यक्ष या ठिकाणी जे कागदपत्र दाखवले ते दिशाभूल करणारे,
म्हणजे IT कंपनी ज्या ठिकाणी स्थापन करायची असेल आणि त्याला जर अशी स्टॅम्प ड्युटी तुम्हाला माफ करून मिळवायची असेल सरकारकडून, तर त्याला काही नियम आहे, काही निकष लावलेले आहे किंवा कंपनी स्थापन झाल्यानंतर किती लोकांना रोजगार मिळणार आहे, किती टर्नओव्हर तुम्ही करणार आहात, कुणाकडून तुम्ही कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जो करता आहात तो पैसा तुम्ही कुणाकडून आणणार आहे, बाजारामध्ये याचा काय प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम होणार आहे, अशा स्वरूपात अनेक अटी सरकारच्या माध्यमातून घातल्या जातात आणि त्याची माहिती दिल्यानंतरच सरकार याच्या संदर्भामध्ये स्टॅम्प ड्युटी करतो. आणि स्टॅम्प ड्युटी करत असताना सरकारचा नियम आहे, म्हणजे काही सवलती उद्योगासाठी आपण दिलेल्या आहेत, त्यातली एक ही सवलत आहे. राज्यामध्ये अशा प्रकार समोर आलेला आहे. अजित पवारांच्या चिरंजीवचे अशा अनेक या सरकारमधील नेत्यांचा काही दबलेला प्रकार असू शकतात अशा आणखी. असे अनेक प्रकार काय आहे माहिती आहे काय, शहरांमध्ये अलीकडे भूखंडांचे फार मोठ्या प्रमाणावर प्रकार वाढलेले आहे. किमती सोन्याच्या किमतीपेक्षाही फार मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे मग जमिनीमध्ये बनावट कागदपत्र तयार करणं हे करून अशा स्वरूपाच्या जमिनी लाटण्याचे प्रयत्न झाले. पुण्यामधलं आता दुसरं प्रकरण समोर आलेलं आहे, जी कृषी शाळेच्या संदर्भामध्ये जमीन 5 एकरची आहे. आणि त्याचबरोबरला कृषी महाविद्यालय जे आहे, आज पुण्यामधलं जे कृषी महाविद्यालय आहे, जे इंग्रजांच्या कालखंडात बांधलेलं आहे, तोही विषय असाच भ्रष्टाचाराचा विषय आहे. ती जी जमीन आहे ती पूर्वी एका कुटुंबाची होती, त्यांना ती सगळी जमीन दिलेली होती. ती जमीन उदरनिर्वाहासाठी काही दिलेली जमीन होती आणि जोपर्यंत त्यांच्या कुटुंबामध्ये फॅमिलीमध्ये शेवटपर्यंत मुलगा येईल जन्माला तोपर्यंत जमीन त्यांच्याकडे राहील असं ठरलं होतं. परंतु नंतरच्या कालखंडामध्ये मुलगी जन्माला आली, त्यामुळे त्यांचा अधिकार संपुष्टात आला. पण नंतर तलाठ्याला सांगून बनावट कागदपत्र तयार करून त्यांच्याच नावावर राहिली आणि त्याच नावावर मग बनावट मुखत्यारपत्र तयार करून ती सगळी आज असलेली महाविद्यालयाची जमीन, सरकारची जी कृषी महाविद्यालयाची जमीन आहे, ती जमीन संपूर्ण जमीन दुसऱ्याच्या नावावर लावण्याचा प्रकार घडलेला आहे, आज घडलेला आहे ही जमीन. आणि मग ज्यावेळेस हे लक्षात आलं, मी कृषी मंत्री असताना, की ह्या तर प्रकारे आमच्या प्रिन्सिपॉलने सांगितलं की सगळी जमीन आपली नाही आहे, आता ही दुसऱ्याच्या नावावर उतरवली गेली. तर म्हटलं असं कसं शक्य आहे, हे 100-150 वर्षापूर्वीपासून इथं बांधकामात झालेलं आहे, हे कसं शक्य आहे. पण त्या संदर्भात त्यांनी कागदपत्र मला दाखवले की बनावट कागदपत्र झालेले उतार्या त्याच्या संदर्भामध्ये आलेले आहे आणि सगळे बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन सगळी लाटलेली आहे. म्हणजे अख्खं कृषी महाविद्यालय आज जे उभं आहे ती पुण्यामधलं, त्या पुण्यातली जमीनच दुसऱ्याच्या नावावर लावून टाकलेली होती. मग माझ्या ज्यावेळेस लक्षात आलं कृषी मंत्री असताना, त्या कालखंडामध्ये मी या फौजदारी गुन्हा दाखल करायला लावला प्रिन्सिपलला आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनला या संदर्भातला फौजदारी गुन्हा आजही दाखल आहे. दरम्यानच्या कालखंडामध्ये त्या ग्रस्ताने, गावंडे नावाचे ग्रस्त होते, त्या ग्रस्ताने याच्यावरचा TDR आम्हाला मिळावा असा एक अर्ज केला होता. तेव्हा जमीन आता आमच्या मालकीची झालेली आहे, तो मोबदला देऊ शकत नाही, म्हणून या कृषी महाविद्यालयाच्या जमिनीचा जेवढा काही TDR आहे तो आम्हाला मिळावा अशी सरकारकडे त्यांनी विनंती केली होती. अशा स्वरूपाचे बोगस कागदपत्र करून ही पण जमिनीचा तो मोठा घोटाळा आहे. हा तर 300 कोटीचा आहे, 1000 कोटीचा आहे. पण शिवाजीनगरमधली ही जमीन जी आहे ती 60 एकर जमीन आहे. या जमिनीच्या संदर्भामध्ये चौकशा सुरू आहे, पण अद्यापर्यंत कुठलीही कार्यवाही झालेली नाही. ही फाईल माझ्याकडे आलेली होती, संपूर्णतः मी याच्यावर निर्णय घेतलेले होते, परंतु कुठलीही कार्यवाही झालेली नाही. ही फाईल माझ्याकडे आलेली होती, संपूर्णतः मी याच्यावर निर्णय घेतलेले होते, गुन्हे दाखल झालेले होते, उतारे बोगस आहे असं आपल्याला सिद्ध झालेलं होतं. आता त्या गुन्ह्याचा तपास पुढे काय झाला आहे अजून मलाही समजलं नाही. मी वारंवार शिवाजीनगर पोलीस स्टेशनकडे गेलो, त्यांच्याकडे FIR दिलेला आहे. आता बघूया, आणखी पाठपुरावा करावा लागेल. म्हणून अशा अनेक प्रकरणं पुण्यातले मला माहिती आहे. दानवे म्हणतात पार्थ पवारांचं नाव वगळण्यात आले आहे, गुन्ह्याच्या संदर्भात वगळण्यात आलेलं आहे. नाही, मला वाटतं की पहिल्यांदा जे 2 नावं घेतले ते फ्रंटायर नावं म्हणतात त्याला. म्हणजे एखादी कंपनी स्थापन करत असताना एखाद्याचं नाव देतो आणि तो नाव मग असंच येते, ज्याला त्याच्यामध्ये त्याचं 100 रुपयाचं भाग भांडवल असेल तर 10 रुपयाचं भांडवलाचं नाव द्यायचं. मग दुसरा नका हे आणखी 10 रुपयाचं घ्यायचं ना, 80 रुपयाचा जो आहे तो 3ऱ्या क्रमांकावर ठेवायचा. याही कंपनीमध्ये असंच दिसतंय. म्हणजे जवळपास 99% शेअर जे आहे ते पार्थ पवारांचे, परंतु 3ऱ्या क्रमांकावर आहे. आणि पहिला आणि दुसरा जो आहे तो कमी शेअर होल्डर त्याच्यामध्ये आहे. मूळ कोणाचं नाव येतं तो पहिला आहे, त्याचं नाव नेहमी वारंवार येतं.
शेवटचं तर नाव येत नाही, वगैरेमध्ये येतात, इतर असं असतं. पण या संदर्भामध्ये त्यांचे जे तिन्ही नावं आहेत त्यांची चौकशी झाली पाहिजे. दोघांना तुम्ही अटक करता, आपला गुन्हा दाखल करता, वास्तविक त्या कंपनीमध्ये 3 जण असतील तर 3घांवर याच्यावर कारवाई झाली पाहिजे. मग तुम्ही मुख्यमंत्र्यांचे दावेदार होते, भाजपची खेळी दिसते कुठेतरी अजित पवारांना टार्गेट केलं जात आहे किंवा एखादी घटना घडल्यानंतर त्या घटनेचा कसा राजकीय उपयोग करून घ्यायचा हे मग विरोधी पक्ष ठरवतो, तसं सत्ताधारी पक्षही ठरवतो. राजकारणातला एक भाग असतो तो. तुम्ही बदनाम झालेले होते, तुमच्यावरती देखील हे आरोप झाले होते, आता हाच प्रसंग अजित पवारांना आलेला आहे. निश्चित मला तर काही संबंधच नव्हता ना. आजही मी सांगतो की आजही तुम्ही चौकशा करा. माझं कोण इतक्या चौकशा झाल्या, झोटिंग समिती झाली, हे झाले, काय दिसतंय मुळामध्ये ही जमीन आज जर पाहिली तर ही जमीन खरेदी विक्रीच्याद्वारे आम्हाला मिळालेली आहे. जो मूळ मालक आहे उकाने म्हणून त्याच्या नावची जमीन होती. इतर हक्कामध्ये MIDC होती, मालक नव्हता MIDC. आजही मालक MIDC नाहीये उतार्यावर, इतर हक्कामध्ये MIDC आहे. खरेदी जी आहे ती बेकायदेशीर खरेदी सरकारने ठरवलेली नाही आहे, आजही या क्षणाला पण ठरवलेली नाही आहे. असं असताना माझ्यावर फक्त काय आक्षेप आला, तर मी एक मिटिंग घेतली. मी काही जमीन खरेदी नाही केली, मी काही भूखंडाचा गैरव्यवहार नाही केला. जमिनीसाठी मी एक मिटिंग घेतली आणि त्याचा परिवाराला लाभ होईल म्हणून याच्यात म्हणजे काय म्हणतो पदाचा दुरुपयोग केला, यासाठी माझ्यावर गुन्हा दाखल केला, अँटी करप्शनचा गुन्हा दाखल केला. नंतर मग झोटिंग अहवाल आला, नंतर मग ED केली. मी व्यवहारच केलेला नाही रुपयाचा सुद्धा. ती जमीन MIDCची नाहीच, जी जमीन मूळ मालकाची आहे त्याच्यामध्ये माझ्यावर आक्षेप आले. परंतु नैतिक जबाबदारी स्वीकारून मी त्या ठिकाणी राजीनामा दिला. आणि आज दिसतंय सगळंच सगळं रेकॉर्ड की त्याच्यामध्ये काहीच तथ्य नाही आहे, काहीच सत्य नाही. तरी EDची चौकशी सुरू आहे, तरी अन्य चौकशा सुरू आहे. हो, उमेश पाटील म्हणतात हा तर काहीच नाही, गिरीश महाजनांचा यापेक्षा मोठा भूखंड आहे, घोटाळा. आता उन्मेष पाटलांनी जो आरोप केला त्या आरोपामध्ये त्यांच्याकडे काही पुरावे असतील, परंतु ही वस्तुस्थिती आहे की BHRच्या बऱ्याचशा मोठ्या जमिनी गिरीश महाजनांनी खरेदी केलेल्या आहे. काही त्यांच्या नावावर आहे, काही त्यांच्या सहकाऱ्यांच्या नावावर आहे. त्या जमिनी कशा खरेदी केल्या, त्यांच्याच नावावर कशा मिळाल्या, पुण्यामधल्या काही जमिनी आहे, मोठ्या प्रमाणावर शहरांमधल्या जमिनी आहे, या संदर्भात त्यांनी उन्मेष पाटलांनी सांगितल्याप्रमाणे चौकशी झाली पाहिजे. शेवटचा प्रश्न हो, हा संदर्भात तुम्ही जर चौकशा जर नाही झाल्या तर अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करणार नाही. आता या संदर्भामध्ये काय आपण वाट बघू की काय होत आहे, पण मला माहिती आहे की याच्यामध्ये वाट बघण्याचं कारणच नाही आहे. हे रेकॉर्डलाच आहे. हे जे पवारांचं प्रकरण दिसतं हे कागदावरच पूर्णपणे आहे, कागदावरच हे सिद्ध होण्यासारखं आहे. त्यामुळे निश्चित त्याच्यामधनं तथ्य बाहेर येईल. त्यामुळे अधिवेशनामध्ये काय स्थिती आहे याच्यावरच अधिवेशनामध्ये काय मांडायचं ठरवता येईल. गुलाबराव पाटील म्हणतात की मी कलेक्टर पेक्षा बडाव असं वक्तव्य मोठं केलंय, म्हणजे आज मंत्री झालो म्हणून मी कलेक्टरपेक्षा बडाव. गुलाबराव काय बोलते याच्याकडे तुम्ही इतकं सिरियसली बघता काय? गुलाबराव बऱ्याच गमतीनं बोलत असतात. हे होते एकनाथ खडसे. कॅमेरा पर्सन मंगेश ढोले सर, रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.